नमस्कार. मुक्ताई आणि चांगदेवांच्या मध्ये आता संवाद सुरू झालेत. ज्ञानदेवांनी मुक्ताईच्याकडंच बोट दाखवून सांगितलंय की तुला उपदेश करायचा असेल तर ती मुक्ताई करणार आहे. आणि मुक्ताईचा चांगदेवाला आजचा उपदेश जो आहे ना, तो आपल्यासारख्या समस्त टांगदेवांना, म्हणजे धर्माला टांग देऊन भलतंच काही करणाऱ्या लोकांना सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मुक्ताईच्याकडं बोट दाखवल्यावर चांगदेवांनी मुक्ताईच्या समोर हात जोडलेत आणि ते म्हणालेत, आज मला इथे मुक्ताई नाही दिसत आहे. मग काय दिसतंय? मला ती योगिनी दिसते आहे. चांगदेवा, योगिनी? कोणती योगिनी? मुक्ताई बघा, 12-13 वर्षाची चिमुरडी दिसणारी पोर ही भल्या भल्या लोकांना आरेतुरेची भाषा बोलते आहे. ज्ञानदेव चांगदेवांना अहोजाओची भाषा बोलतात पहिल्यांदा. पण मुक्ताई पहिल्या दिवसापासून 1400 वर्ष वाया गेली, कोरडा तो कोरडाच राहिला. अरे मेल्या निगुऱ्या, हे मुक्ताईचे शब्द आहेत ना, ते लक्षात घ्या. ज्या अर्थी ज्या अधिकारवाणीने 1400 वर्ष जगलेल्या माणसाला मुक्ताई एकेरी भाषेत बोलते. आणखी एकदाचा प्रसंग आहे एकेरी भाषेत बोलण्याचा, सांगतो पुढे. जेव्हा यांची वारी पंढरीला जाईल ना, तेव्हा सांगतो काय होईल ते. सांगा, कोणत्या योगिनीची गोष्ट करतोय सांग की रे. म्हणाला, आई तुला माहित आहे पण माझ्याच तोंडून ओढवून घ्यायची आहे का? नाही रे सांग, मला खरंच माहित नाही. एलिचपूर नावाच्या गावामध्ये, मध्य प्रदेशाच्या सीमारेषेवरचं, ज्याला आता अचलपूर या नावानं ओळखलं जातं, चांगदेव कथा सांगतायत मुक्ताईला. एलिचपूरची राजकन्या आहे, तिचं नाव सत्यवती. आणि ही एलिचपूरची राजकन्या राजा विक्रमादित्याची पत्नी झालेली आहे. राजा विक्रमादित्याची पत्नी झालेली आहे. आता राजा विक्रमादित्य कुठला? उज्जैनचा. तिकडून जवळ आहे सगळं, म्हणून उज्जैनचा राजा झालेला आहे. आणि याच्या पत्नीची ही कथा आहे, ती योगिनी बनलेली आहे. आता ही सगळी कथा जाणून घेण्याच्या आधी मला तुम्हाला आणखी एक उपकथा सांगितली पाहिजे, ती आधी सांगून ठेवतो. उज्जैनच्या साम्राज्याचा खरा राजा हा विक्रमादित्य नव्हे. विक्रमादित्याचा मोठा भाऊ भर्तृहरी हा त्या साम्राज्याचा प्रमुख. भर्तृहरी त्या साम्राज्याचा प्रमुख होता, पण भोगविलासामध्ये लिप्त होता. भोगविलासामध्ये लिप्त होता. पण या भर्तृहरीला त्याचे गुरु म्हणजे गोरखनाथ, गोरखनाथांना त्या भर्तृहरीला काही ज्ञान द्यायचं होतं. भोगविलासामध्ये लिप्त राहून उपयोग नाही, हे ज्ञान त्याला द्यायचं होतं. ते म्हणाले, भर्तृहरी बाळा, तुला आयुष्यभर तरुण राहायला आवडेल? तो म्हणाला, हो आवडेल की. तुझं खरं प्रेम कोणावर आहे? तो म्हणाला, माझी पत्नी पिंगला, सुंदर आहे खूप, तिच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे. तिचं तुझ्यावर आहे? हो प्रश्नच नाही, मी राजा आहे, एवढ्या मोठ्या साम्राज्याचा मी राजा आहे, तिचं माझ्यावर प्रेम असलं पाहिजे. ठीक आहे म्हणाला, मी काम करतो, तुला एक असं अमरफळ देतो की जे अमरफळ तुला कायम तरुण ठेवील, रोगमुक्त ठेवील. त्या फळाचं तू सेवन करावं, तू कायम तरुण राहशील. हा भर्तृहरी आपल्या गुरुकडून ते फळ घेतो आणि तो विचार करतो, मी तर राजा आहे, माझ्यापेक्षा तरुण आणि कायम सुंदर माझी बायको दिसली तर. हा फळ उचलतो आणि आपली पत्नी पिंगला हिला नेऊन देतो. पिंगला म्हणते, वाह खूपच छान झालं. पिंगला विचार करते, हा तर भर्तृहरी कायम भोगविलासामध्ये लिप्त असतो, मग तिच्यावर प्रेम करणारा, तिचं एका कोतवालावर प्रेम असतं. ती म्हणते, आपला प्रियकर जर असा कायम तरुण राहिला तर किती छान होईल. ती आपल्या कोतवाल असलेल्या प्रियकराला बोलवून घेते. म्हणते, हे अमर फळ आहे,
माझ्या पतीनं म्हणजे तुझ्या राजाने मला दिलंय, मला काही याची इच्छा नाही आहे, तू घे, तू तरुण हो, म्हणजे आपली प्रेमसंबंध कायम राहतील, मलाही आनंद मिळेल. हा कोतवाल ते फळ घेतो. त्याला राणीसोबतल्या संबंधात काहीच इंटरेस्ट नसतो, काहीच रस नसतो, कारण त्याचं प्रेम राजनर्तकीवर असतं. तो म्हणतो ती सुंदर आणि रोगमुक्त राहील तर मला किती आनंद मिळेल. तो जातो आणि ते फळ त्या राजनर्तकीला देतो. तो म्हणतो हे तू खा आणि कायम सुंदर राहा, तरुण राहा. राजनर्तकी कोतवालाकडं त्याच्या अधिकारामुळं आकर्षित झालेली असते. तिचं त्याच्यावर प्रेम नसतं, तिचं प्रेम असतं राजावर. पण राजा नुसताच नाच बघत असतो. ती विचार करते हे फळ महाराजांना नेऊन दिलं तर. ती फळ घेते आणि भर्तृहरीच्या समोर जाऊन थांबते. म्हणते महाराज, असं असं हे फळ माझ्याकडं आहे, जे अत्यंत सिद्ध पुरुषाने दिलेलं आहे, आणि हे खाल्ल्यावर तुम्हाला अमरत्व येईल. भर्तृहरी विचार करतो, मी बायकोला दिलेलं फळ नर्तकीकडे कसं आलं? नर्तकीला तुझ्याकडे कसं आलं, खरं सांग. ते म्हणते महाराज नका विचारू मला, त्यातून बऱ्याच गोष्टी उगीच काहीतरी तुम्हाला वाईट वाटेल. नाही नाही सांग म्हणले, कसं आलं तुझ्याकडं? ते म्हणले माझ्यावर प्रेम करणारा एक कोतवाल आहे तुमचा, त्या कोतवालानं मला ते फळ दिलं. आता राजाला अजून राग येतो. बोलवा कोतवालाला. कोतवालाला बोलवलं जातं. कोतवाल म्हणतो महाराज नका विचारू मला. का रे? नाही, हे फळ मला महाराणी पिंगलाने दिलंय. पिंगलाला बोलवलं जातं. ती सांगते माझं प्रेम तुमच्यावर नाही, कोतवालावर आहे. भर्तृहरी त्या दिवशी या भोगविलासापासून अलिप्त होतो. इतका अलिप्त होतो की जगणं, प्रेम, ऐश्वर्य, राजपाट, स्त्री सुख या सगळ्याला तो तुच्छ मानू लागतो आणि गोरखनाथाच्याकडे जातो. म्हणतो गुरुवर्य आता बस झालं, हे काही खरं नाही. मी जिच्यावर प्रेम करतो ती दुसऱ्यावर करते, दुसरा तिसरीवर करतो, तिसरी माझ्यावर करते, हे काय काय सगळं नाही, वाईट आहे. मग हा भर्तृहरी राजा आहे, तो आपलं सगळं राज्य विक्रमादित्याच्या हवाली करतो, बंधूच्या आपल्या. त्याला म्हणतो हे राज्य सांभाळ, तुझं तू राज्य सांभाळायचं आहे, तू बघ काय करायचं ते. आणि तो तपश्चर्येला निघून जातो, सगळ्या वासनांच्या पासून अलिप्त होऊन. मग आता काय गंमत होते, कसं असतं बघा. ती कथा आणि ही कथा कशी, मुक्ताईची कथा आणि ही कथा कशी लिंक होते बघा. विक्रमादित्याची जी पत्नी आहे तिला या सगळ्याच पासून विरक्ती निर्माण झालेली आहे आणि तिने आपल्या भाऊजीला गुरु मानलेला आहे. तिलाही विरक्ती आहे, तीही योगिनीच्या रूपात आलेली आहे. विक्रमादित्याची पत्नी आपल्या भाऊजीला भिक्षा म्हणून अन्न वाढल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. गुरु जेवला की मी जेवणार. कितीतरी वेळेला भर्तृहरी आपल्या राज्याकडे येतच नाही, त्या दिवशी उपाशी राहते, मलूल होऊन जाते, पण जेवत नाही. असाच 2-3 दिवस भर्तृहरी भिक्षा मागत आपल्याच राज्यामध्ये येत नाही आणि ही बिना जेवणाची मलूल होऊन पडलेली असते. तेव्हा दासी म्हणतात, महाराणी येतील तेव्हा येतील, नाथ संप्रदायातील ते पुरुष येतील तेव्हा येतील, तोपर्यंत आम्ही तुम्हाला अंघोळ घालतो, तुम्ही अशक्त झालेले आहात. आणि या अंघोळ घालत असताना तिच्या खोलीमध्ये ती कपडे काढून अंघोळीला गेलेली असते, तेवढ्यात भर्तृहरी येतात. आणि भर्तृहरी आल्याबरोबर ते बघतात की ती आपली भावजय अंघोळीला बसलेली. यांना माहिती आहे ती योगिनी बनलेली आहे. आणि त्या क्षणाला भर्तृहरी विचार करतात की किती मोठा प्रमाद घडलाय. आपण ज्या भोगाला सोडलंय तोच तर आपण परत एकदा अनुभवतोय. हे वापस फिरतात आणि झप 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 पावलं टाकत आपल्या गुरुकडे जायला लागतात. आपल्या ओल्या अंगाभोवती तशीच वस्त्र गुंडाळून जेवणाचं ताट घेऊन ती त्यांच्या मागे जाते. गुरुवर्य जेवण घ्या, गुरुवर्य जेवण घ्या, मी जेवलेली नाहीये. नगराच्या बाहेर आल्यावर हे आपल्या गुरुच्या समोर येऊन थांबतात
आणि गोरखनाथ म्हणतात, काय झालं रे भ्रतारी, का आला असा भ्रतारी, का आला असा? तो म्हणतो, गुरुवर्य हे काय? अहो मी मागायला गेलो होतो आणि तिथे मला अशी अवस्था दिसली, असं कसं बघू? गोरखनाथ म्हणतात अजून वैराग्य आलेलं दिसत नाहीये, अजून तो गेलेला नाहीये मनातला भाव सगळा. हेच वाक्य. अशीच मुक्ताई नाथ होती, चांगदेवात आले. 13 वर्षाच्या पोरीला आंघोळ करताना बघून चांगदेवाला पाप घडल्याचं वाटलं. परत फिरले आणि मनात ते विचार येऊ लागले. मुक्ताईनं तेच वाक्य उच्चारले, अजून संन्याशी झालाच नाहीस का? मला तीच कथा आठवली मुक्ताई. मुक्ताईनं मंद स्मित केलं, म्हणाले, पुढे काय झालं त्या कथेचं? गोरखनाथांनी ती म्हणाले, बघ तरी कोण आहे मागे. आणि तेव्हा भर्तहरीला ती महिला देवीच्या रूपात दिसली आणि ती म्हणाली, गोरखनाथ म्हणाले, अरे बघ तरी, तू जिला नात्यात शरीराच्या बंधनात पाडू पाहतोयस ती मुक्त आहे, ती देवी आहे, ती मुक्ताई आहे. इथेही ही मुक्त आहे, देवी आहे, मुक्ताई आहे. नावही सारखंच. चांगदेवाने विचारलं, मुक्ताई विचारू, ती देवी तूच ना? मंदस हसून मुक्ताई म्हणाली, चांगदेवा, मिळेल याचं उत्तर कधीतरी. चल, आत्ता आपल्याला मुख्य विषय कळला पाहिजे. चांगदेवाने विचारलं, देवी, हा अहंकाराचा भाव मनातून कसा जावा? कसा बरं जाईल? आणि आपल्या मनात आलेल्या भक्तीच्या भावांना नेमकं ओळखावं तरी कसं? मुक्ताई सोबतचे हे संवाद सुरूच आहेत. अहंकाराचा भाव कसा जाईल? मी स्वतःला वेगळं कसं ओळखू? ही वेगळी पद्धत काय शोधाची? बघ, एका जलाशयामध्ये पाण्याचे तरंग निर्माण होतात आणि त्या तरंगाला आपण तरंग म्हणतो. पण ते वेगळे तरंग असतात का? नाही, तेही पाणीच असतं. एखाद्या कल्लोळातल्या पाण्यावर आलेल्या लाटा, त्या लाटांची मालिका, ती लाटा म्हणून ओळखली जाते, पण असते काय? पाणी. तरंग असतील, लाटा असतील, उकळून बाहेर पडणं असेल, प्रपात असेल, धबधबा असेल, काही असेल, त्याची नावं बदलतात. नामरूप भिन्न आहे, पण स्वरूप एकच आहे, पाणी. तसा ईश्वर सुद्धा नामरूपाने भिन्न आहे, पण एकाच रूपात आहे, तो ईश्वराच्या. आणि तो चराचरात एकच आहे, हे लक्षात ठेव. ज्या दिवशी नामरूपाने भिन्न असलेला पण चराचरात असलेला ईश्वर एकच आहे याची जाणीव होईल ना, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने ते कळायला लागतं. ते इतकं कळणं सुंदर आहे ना, आणि मुक्ताईंचं सांगणं देखील इतकं सुंदर आहे. त्यासाठी असं घाईघाईत नको, पुढच्या भागात सविस्तर अजून सांगतो. नमस्कार.